हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी जुही स्वागत करते तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मजेतच असाल. आता वाजले सकाळचे 8 आणि मी करत आहे देवाची पूजा. दिवसाची सुरुवात पूजेने केली की मन अगदी प्रसन्न वाटतं. दररोज थोडा वेळ देवपूजेसाठी दिला की मन सकारात्मक राहतं आणि दिवस छान सुरू होतो. घरात नियमित पूजा केल्याने मनाला शांती मिळते, वातावरणात सकारात्मकता टिकते आणि एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो. ही माझी रोजची छोटीशी देवपूजा असते. फार मोठं काही नाही, पण मनापासून केलेली पूजा. दररोज थोड्या वेळ देवासोबत घालवलं की दिवस थोडा सोपा वाटतो. तुम्हाला माहिती आहे, पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. जसं की दिवा अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो. फुले पवित्रता आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. अगरबत्ती आणि धूप हे वातावरण शुद्ध ठेवतात आणि नैवेद्य हे कृतज्ञतेचे प्रतीक मानले जाते. या शांत सकाळी देवापुढे काही क्षण थांबणं माझ्यासाठी खूप खास असतं. मन हलकं होतं आणि दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होते. दररोज सगळं परफेक्ट असेलच असं नाही, पण मनापासून केलेली पूजा दिवस थोडा सोपा करते. पूजा झाली, मन थोडं हलकं झालं. चला आता दिवसाची सुरुवात करूया. आम्ही उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतो. आम्ही मोस्टली मंगळवारी, गुरुवारी किंवा शुक्रवारी करतो. उंबरठा म्हणजे घराचं प्रवेशद्वार, शुभता आणि आनंदाचं प्रतीक. हळद ही फक्त रंग नाही, तर ती शुद्धता, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. आता झाली होती इव्हनिंग आणि मी करणार होते स्नॅक्ससाठी भेळ. भेळ ही झटपट होते आणि टेस्टी असते. त्यासाठी मी आधी कांदा कट करून घेतला. आता मी टोमॅटोही कट करून घेतला. मला लागणार होती कोथिंबीर, तीही मी छान बारीक अशी कोथिंबीर कट करून घेतली. भेळ बनवायला असं काही कठीण नसतं, एकदम सोपं आणि तुम्हीही बनवत असाल. मी कशा प्रकारे बनवते हे क्विकली शेअर करत आहे. त्यासाठी आता मी बाउलमध्ये घेतले आहे मुरमुरे आणि फरसाण मिक्स्ड आहे. हे रेडीमेड भेळचं पॅकेट आहे, तर यामध्ये फरसाण आणि मुरमुरे एकत्र आले. त्यानंतर हे ठेचाचं पॅकेट पण आलं आहे. सो मी त्यानंतर ठेचा ॲड केला. नंतर मी गोड आंबट चटणी ॲड केली. मला थोडं फरसाण कमी वाटत होतं, म्हणून मी अजून एक्स्ट्रावालं फरसाण ॲड करून घेतलं. त्यानंतर मी ॲड केला कांदा आणि टोमॅटो. आता मी सगळं छान मिक्स करून घेतलं. जी तिखट चटणी आणि चिंचगुळाचं पाणी टाकलं होतं आधी, ते आता छान मिक्स करून घेतलं, म्हणजे प्रत्येक घासात सगळे फ्लेवर्स येतील. आता मी यामध्ये ॲड केली कोथिंबीर आणि तेही सगळं छान मिक्स करून घेतलं. आम्ही छान भेळ एन्जॉय केली आणि निघालो होतो बाहेर. आम्ही चाललो होतो प्लांट्सच्या शॉपमध्ये. माझ्याकडे काही प्लांट्स होते, पण त्याचे पॉट्स फारच छोटे होते. आज मी ते सगळे पॉट्स चेंज करून घेणार होते आणि त्या प्लांटसाठी थोडे मोठ्या साईजचे पॉट्स घेणार होते. प्लांट शॉपमध्ये हे सगळी झाडे बघून अगदी छान वाटतं. सगळीकडे ग्रीनरी. इकडे सगळे इनडोअर प्लांट्स आणि आउटडोअर प्लांट्स आहेत. मी माझ्या आउटडोअर प्लांट्ससाठी पॉट्स एक्सचेंज करणार होते आणि इनडोअर प्लांट्स पण मी बघत होते. जर तुम्ही माझे डेली व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माझ्या व्लॉग्समध्ये प्लांट्स दिसत असतील, तर सगळे प्लांट्स रिअल आहे. चला तर मग आता माझी प्लांटची शॉपिंग झाली आणि आम्ही गेलो होतो मिसळ खायला. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.